जानू, अगं या क्षणाची आम्ही किती वाट पाहिली. तू जयंतरावांच्या प्रेमात पडतेस. आता तुमच्यातला दुरावा नक्की मिटेल. हे नावोठी कुणाचे का सांग वेड्या मना, मला भान नाही जगाचे, मला वेड लागले प्रेमाचे. काय चाललंय? नाही म्हणजे या गाणं तर कुठे सुरू नाहीये, अशाच गिरक्या घेतेस. ते मी आई म्हणजे मी तुला आणि बाबांना हे सांगणारच होते. काय हेच काय सांगते ना. सांग ना. हा म्हणजे मला असं वाटलं होतं की कदाचित तुम्हा दोघांना ऑलरेडी हे कळलं असेल. काय 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 आई, बाबांचे बॉस माझे बॉस. कोण? आई, जयंत कानेटकर. हा हा तुमचे बॉस सर हां, जयंत कानेटकर. हा त्यांचं काय? त्यांचं काय त्यांचं ते आई मी प्रेमात पडले. कोणाच्या? अगं आई असं काय करतेस? जयंत सरांच्या. आणि तुला माहितीये का, त्यांनाही मी खूप आवडते. आणि एवढंच नाही तर त्यांनी मला लग्नासाठी पण प्रपोज केलंय. हे चाललंय तुझं? हाच दिवस दाखवायचा होता आम्हाला. तरी हे आणि मी विचार करतच होतो काहीतरी बदललंय. सतत आपलं कुठेतरी स्वप्नात हरवल्यासारखं वागायचं. हे असं गाणं नसताना गोल गोल गिरक्या घ्यायच्या, आईला घेऊन नाचायचं, रोज ऑफिसमधनं उशिरा यायचं. आणि ते कोण? ते काय जयंत कानेटकर. तरी मी विचार करते वरचे वर आपलं काही कारण, वेगवेगळी कारण सांगून आपलं सारखे इथे येत आहेत. हा नाही, आमच्या मनात विचार आलाच होता की नक्की जानूचं काय चाललंय. हे सुरू आहे तुझं. प्रेमात पडलीयस आता? कशाला मान खाली घालून अपराधी असल्यासारखा अभिनय करतेस? तोंड वर करून सांगितलंस ना प्रेमात पडलीयस म्हणून. मग आता आईचं उत्तर पण ऐक. ठीक आहे, मान्य आहे आम्हाला. आम्ही या लग्नाला तयार आहोत. काय म्हणालीस? आम्ही या लग्नाला तयार आहोत. आई, तुझा चेहरा झाला एका माणसाचा. घाबरली ना? घाबरलीस ना? हो मग. पण तू मला एक सांग, तू लग्नापर्यंत कुठे पोहोचतेस? म्हणजे प्रेमात पडणार आणि लग्न नाही करणार? अगं आई, हे संस्कार आहेत आपले. अगं मी कुठे म्हटलं की मला लग्न नाही करायचंय. हा, ऑफकोर्स मी लग्न करणारच आहे. पण तुला एक सांगू का, ते जयंत सर ना जरा अतिच परफेक्ट आहे. म्हणजे इतके परफेक्ट आहेत, कधी कधी ना त्यांचं परफेक्शन मला खरंच वाटत नाही. त्यामुळे मी ठरवलंय की मी आता त्यांची प्रॉपर चौकशी करणार आहे. त्यांच्याबद्दल सगळी माहिती काढून घेणार आहे, त्यांचं घर बघणार आहे आणि मगच सगळ्या बाजूंनी विचार करून लग्नाला होकार देणार आहे. अगं बाळा, आता आम्ही म्हणजे आपण ओळखतो ना आता त्यांना. भला माणूस आहे, त्यांची चौकशी करणं बरं नाही ग. आई अगं असं काय करतेस? नाही म्हणजे बघ, प्रेम हे डोळसपणे होतच असं नाही. नाही, रादर ते नाहीच होत. पण आई, लग्न मात्र डोळसपणेच व्हायला हवं ना. म्हणजे एखाद्या मुलीचं अख्खं आयुष्य त्या माणसावर अवलंबून असतं. मग तो माणूस कसा आहे, चांगला आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टींची नीट पारख करून घ्यायला हवी. आई, मी प्रेमात पडलीये हे तुला सांगणं माझं कर्तव्य आहे. म्हणून मी या सगळ्या गोष्टी तुझ्या कानावर घातल्या. पण याचा अर्थ असा नाही होत की मी लगेच लग्नाला तयार झाली किंवा लग्नासाठी होकार देते. नाही आई, आणि आय होप तू मला समजून घेशील. बरं, मी आलेच. पुडी?
म्हणजे आजी आणि नीलांबरी वहिनींनी या सगळ्याचं आधीच प्लॅनिंग केलं? भावना, हे बघ, गोष्टी आता हाताबाहेर चालल्यात. आता मी तिथे होते आणि सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या म्हणून ठीक आहे, नाही तर केवढा मोठा प्रॉब्लेम झाला असता. मला असं वाटतं की आता ही गोष्ट आपल्या दोघीत नाही राहता कामा. तू सिद्धूला सगळं फोन करून सांगून टाक. अहो आई, सिद्धिराजनं सांगितलं तर ते अजून चिडतील. असू दे, जे होईल ते होईल, पण तू आत्ता त्याला फोन कर आणि सगळं सांगून टाक. तो जिथे कुठे असेल, मीटिंग मध्ये असेल, कामात असेल, ठीक आहे, पण तू त्याला हे सगळं लवकरात लवकर सांगून टाक. बरं बरं, मी करते फोन. तू कर हा फोन. मी दूध ठेवलंय, बघते आलेच. बोला बायको. अगं आत्ताच तर घरातून निघाला होता, एवढ्या लगेच कसं काय कॉल केलास तू? काय करू? खरंच सगळं सांगू का सिद्धिराजना? पण ते इतक्या चांगल्या मूडमध्ये कामासाठी बाहेर पडले, उगाच त्यांना टेन्शन येईल. हो ना. अगं काय झालं? तुला काही खायला प्यायला आणू का मी? म्हणजे चिंच, आवळा वगैरे असं काहीतरी? नाही नाही नाही, असं काही नाही. मग कॉल का केलास तू? अहो, मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. मग सांग की. माझे कान आतुर आहे तुझं बोलणं ऐकायला. बोल. सिद्धिराज, आपल्या घरी थांब भावना, एक मिनिट थांब. इकडे एक मुलगा रस्त्यावर पडलाय. मी काय प्रॉब्लेम झाला ते बघतो, थोड्या वेळ करतो का तुला. बरं बरं. एक मिनिट, बाजूला. हं? अरे केवढा रक्तवात आहे यार, याला हॉस्पिटलला नाही कोणतरी. अरे तुम्ही बघत काय बसताय? मदत करायला रिक्षा वगैरे बोला कोणीतरी यार. चला आयला हॉस्पिटलला घेऊन जाते. पटकन चला. हा तर गाडे पाटलांचा मुलगा होता ना, सिद्धिराज गाडे पाटील. हा, आता देवासारखा धावून आला.